प्रज्ञा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रज्ञाज क्रेझी ब्लॉग. कसे आहात सगळे? आनंदीनं. तर इकडे आत्यांचं आमच्या झाडू मारायचं चालू होतं अंगणामध्ये आणि मी इकडे घरामध्ये झाडू मारत होते. ही सकाळचे 6:30ची वेळ होती. तर इकडे माझं भांडी अंडायचं काम चालू होतं. रात्रीची भांडी होती ती लावून घेत होती मी आणि आत्या आंघोळीला गेल्या होत्या. तर हा माझा गावाकडचा दुसरा दिवस होता. तर इथे आल्यानंतर खरंच खूप शांत आणि निवांत अशी कामं चालू असतात की कुठे डब्याची घाई नसते किंवा शाळेला जाण्याची धावपळ नसते. अगदी निवांत आणि आरामात चालू असतं आमचं सगळं. म्हणून मला गावाला खरंच खूप आवडतं. तर इकडे बघा सूर्य आलेला आहे आणि किती छान दिसतं. इकडे माझी आंघोळ झाली आणि मीही आटपून घेतलं, कारण की कामासाठी आता तयार होत होते मी. पूजेला मला फुलं आणायला जायचं होतं. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. गावी आल्यानंतर अशी ताजी ताजी फुलं स्वतःच्या हातानं तोडून देवाला अर्पण करणं काहीतरी वेगळंच सुख असतं ना. ते किती छान वाटतं ना, असं स्वतः तोडून देवाला वाहणं. इकडे मी फुलं आणून आत्यांना पूजेसाठी दिले. आत्या इकडे पूजा करत होता देवाची. समाधी हरीची समसुखे विना न साडेले नान दैत बुद्धी बुद्धीचे वैभव नाही तुझे एका केशिराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघी चोपादी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. त्यानंतर आमच्या आत्याची पूजा झाली, हरिपाठी वाचून झाला आणि मी इकडे चहा शिजायला ठेवला होता. चहाही रेडी झाला. इथे आमच्या दोघींचं गप्पा चालू होत्या चहा पीत आज जेवणाला काय बनवायचं. त्यानंतर आम्ही दोघींनी अशा पटापटा चपात्या करून घेतल्या. आमच्या आत्या खूप सुंदर चपात्या लाटून देतात. माझ्याकडं नेहमी आत्या असतात त्यावेळेस भाजायचं काम असतं, कारण की त्यांच्या एवढ्या सुंदर चपात्या मला नाही लाटायला जमत.
चपात्या आणि भाजी झाल्यानंतर मी बाहेर आले तर बघते तर काय अंगणात सगळं आवळ्याने असा सडाच झाला होता. सगळं खाली पडलं होतं. रात्री थोडंसं वारं सुटलं होतं त्यामुळं आवळे बघा खूप सगळे खाली पडले होते. तर आमचे आवळे खूप छान आहेत आणि टेस्टी आहेत. मग इकडे मी आर्याला सांगितलं की हे डब घेऊन ये, आपण त्यामध्ये भरूयात आणि आपल्याला लोणचं बनवायचं आहे. खाण्यासाठी तर खूप सुंदर आहेत आमचे आवळे. खूप असे आंबट गोड लागतात. छोटे छोटेच आहेत पण. आवळे गोळा करण्याच्या नादात मात्र धुण्यासाठी मला वेळ झाला. तर असं होतं माझं हे सकाळचं रुटीन गावाकडचं. कसं वाटलं ते प्लीज कमेंट करून सांगा. आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.